हर्षद बाबा पोळ्या बनवतोय. बापरे. पहिली, हा दुसरी, तिसरी. आता आहे ना आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि आईंना आहे ना इथे ऍडमिट केलेलं आहे. आता ऋषी मला आहे ना डान्स शिकवणार आहे. तू करून दाखव पहिले. डॉक्टर राऊंडला येऊन गेले, थंडी वाजून आली होती, मग त्यांनी थोडं इंजेक्शन दिले. पेशंटला खिचडी खायला दिली होती ना, आपण मस्त बिस्किट खातोय. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता माझी अंघोळ झालेली आहे, मी मस्त तयार पण झालेली आहे आणि मी किचन मध्ये येऊन बघते तर काय हर्षद बाबा पोळ्या बनवतोय. बापरे. हे बघ, पहिली, हा दुसरी, तिसरी. अरे वा, शिकला मग तू. आता दररोज बनवणार आहे ना? तसं काहीच काम करत नाही, पोळ्या तरी बनवत. मी जर पोळी बनवली तर तुम्हाला अशी खाऊ. चालतं आम्हाला, पोटात तर जाणार आहे ना, तुकडे करूनच खाणार आहे आम्ही. चालतं आम्हाला. आता मला नाव दिली पण बनवा. हा जाय. हा नंतर माझं जेवण झालं. वा रे वा, म्हणजे स्वतः जेवून घ्यायचं आणि नंतर म्हणजे आम्ही पागल. आम्ही बनवून ठेवतो तुला स्वयंपाक आणि तुला खायला देतो म्हणजे आम्ही पागल. नाही नाही, आता मला जेवू द्या, मला जेवणावर फोकस करू द्या. मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं. आम्ही कुठं काय खाल्लेलं आहे? मला वाटलं खाल्लं असेल. हा. यांनी खाल्लेलं आहे. काय खाल्लंय? चिवडा. फक्त चिवडा खाल्लेला आहे, मी तर काहीच नाही खाल्लेलं आहे. तू खाल्लेलं आहे ना, तू बनवून देतो नंतर बस थोडं. हा हा, तशीच भुकेल बसते तो पण. हॉटेलमध्ये गेले तर तुम्हाला वेट तर करावंच लागतो ना, मग आता वेट करा चला. मग थांब ना, मी पण तुला तसंच म्हणत जाईल. आता याला टिफिन द्यायची वेळ आहे ना, तेव्हा मी म्हणत जाईल वेट कर, शाळेत जाऊन वेट कर. आता वेट करत बैस. हा, आता उठवायचं नाही मला टिफिन बनवायला. काय? ओके, मी बनवून घेतली. हा, आता तुला तसं पण पोळ्या येतं, बनवून घेत जाय. मॅगी बनवत काय पण बनवत जाय. हर्षदने आम्हाला जेवायला नाही दिला म्हणून मग आम्ही आमचं बनवलं आणि आता आमचं खातोय. माहितीये का, शाळेने स्वतःसाठी ना पोळ्या बनवल्या होत्या आज मस्त. हो का हर्षद? आमच्यासाठी नाही बनवल्या. जमलं तुला पोळ्या बनवायला? हो, त्यात काय. त्यात काय मोठे, आता उद्यापासून तो सगळ्यांच्या पोळ्या त्यात बनवणार. काय मोठे बांधूया घरटे. फक्त एक प्रॉब्लेम झाला की त्या पोळ्या तुटतच नव्हत्या. बरं आहे मग. आता आहे ना आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि आईंना आहे ना इथे ऍडमिट केलेलं आहे. आईंना आम्ही 8 दिवसापासून म्हणत होतो एकदा चांगल्या दवाखान्यात दाखवा. इथं दाखवलं, तिथं दाखवलं, पण शेवटी जाऊन आहे ना ऍडमिटच व्हावं लागलेलं आहे. त्यांना ना इन्फेक्शन झालेलं आहे वेगळंच. तर ते कळतच नव्हतं. सगळ्या टेस्ट झाल्या पण त्या टेस्टमध्ये ना जे इन्फेक्शन होतं ना ते कळालंच नाही. सो आता फायनली कारण कळालेलं आहे की का आजारी पडलेले आहे. तर आता ते इथे ना 5 दिवस थांबणार आहे. 5 दिवस ना, 5 दिवस मग 8 दिवस. अच्छा, लवकर का? 8 दिवस थांबायचं काय? लवकर बरं व्हायचं. असं 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 फील करा तुम्ही की मी बरी लगे उद्याच. हा, फील करा, असं फील करा ना, असं मला आता नाही घरी येता येत. असं फील करायचं. काय फील करायचं नेमकं? मी बरी आहे म्हणून. लवकरच बरं होते. थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे तर ते आता इथे ना नील होऊन जाईल, मग बरं होणार आहे. आम्ही जी रूम केलेली ना ती इतकी मस्त आहे माहिती का. इथं भारी एकदम चिल करणार आहे मी. दृश्य थांबणार आहे का इथे? हो मग, इकडून मस्त विंडोतून हवा पण येते. आता मम्मीला कंपनी इथं आपल्यालाच थांब नाही. पप्पा त्या ड्युटीला जात जाईल. अमोल, तू, मी, हर्षद आपण चौघ इथंच. मम्मी तिथं वरती झोपले राहतील, आपण इथं खाली दिघाना घालून. अरे नाही ना, किती आहे. इथं बेड आहे, इथं बेड आहे, तिथं बेड आहे. बरोबर आहे आपल्या सर्वांपुरतं. आता घरून येणं महत्वाचं सामान पण घेऊन यायचंय. जसं की चटाई वगैरे बाकीचं जे सामान राहिलेलं आहे ना, चटाई घेऊन येऊ, रग पण आणायची आहे, एक ब्लँकेट घेऊन टॉवेल. येऊ, टॉवेल, मम्मीची साडी वगैरे, बाकीचं जेवढं सामान आहे ना ते घेऊन येऊ. हा, फ्रुट्स पण घेऊन येऊ. फ्रुट्स तर आपण इथून डीमार्टून वगैरे घेऊन येऊ. दाखल का तुम्ही थोडं डीमार्टला हर्षद तू गाडी घेऊन. चालेल. आणि तो पण आहे बाहेर आणि स्कॉर्पिओ पण आहे. आणि एक 2 व्हीलर पण घेऊन येऊ इथं. हा, चेतक घेऊन या, चेतक. पण पप्पा ड्युटीला जायला परत. पप्पा जाणारच नाही ड्युटीला. त्यांच्या बायको इथे ऍडमिट आहे. पप्पा ड्युटीला जातील का? नाही जाणार. इमर्जन्सी काम आहे ना. हा, उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. रविवार आहे, सुट्टी आहे. याला बी सुट्टीच आहे. जमतं. सेम हॉस्पिटलला आहे ना मी पण ऍडमिट होते तेव्हा आईंनी काय केलं होतं माहितीये का? इथे आहे ना कपडे धुवायला आणले होते. आपल्या घरचं पाणी संपलेलं होतं त्यामुळे ना इथे एकदम खूप सारं पाणी होतं. त्यामुळे ना इथं कपडे धुवत होते. कपडे आंघोळी पण करायला इथंच पाठवत होतं सगळ्यांना. हर्षदला तो वजरी आणायला पाठवलं होतं सकाळी सकाळी. कुठून आणली होती? 7 वाजताच आहे ना मला उठवलं. मला आंघोळ करायची म्हणे स्वच्छ. हा. तर खालून जा आणि एक दगड आण म्हणे, वजरी बनवायची म्हणे मला. पाणी नव्हतं घरी, पाणी नव्हतं म्हणून पूर्ण आंघोळी इथं केली होती. एप्रिल मध्ये. हा, आपण मिडल क्लास आदमी, मिडल क्लास एप्रिल मध्ये झाले होते, मार्च मध्ये झाले होते. मार्च होता. होळी होती, होळीच्या टायमाला. हा. इथे तुम्ही ऍडमिट आहे. हा, तुला इथे ऍडमिट केलेले. मम्मीने घरचे कपडे आणून इथं धुतले कारण घरी पाणी नाही. पाणी नव्हतं. खरंच नाही यार, पाण्याचे किती प्रॉब्लेम होते. बरोबर आहे. आता येईल पाणी. यावेळेस राहील, चांगलं पाणी राहील यावेळेस. पाऊस पडला पाहिजे. पडत. आज पण पावसाचं मस्त वातावरण झालेलं. पाऊस काही येत नाही.
या साईडला विंडो आहे बघ, हे बेड माझं राहणार आहे. तुम्हीच झोपा इथं. अरे वा. तुला आठवतं का हर्षद झाला होता काचेत ठेवलं होतं निमाईमध्ये आत्या होती माझं तर आत्या घरून पाण्याची बाटली आणायची प्यायला हा. तर रिकाम झाल्या का त्या भरून घेऊन जायची कोणतं घरी पाणी नाही मग एवढंच हातापाय धुवायला पाणी काम वा. इथं निंबाचा पाला पण आहे. आईला निंबाचा पाला खायला सांगितलेला आहे ना. निंबाच पाला, करेल्याचा ज्यूस, हा. अजून जेवढं कडू कडू आहे तेवढं खायला लावलेलं आहे. कारण मम्मीने चहा पिलेली आहे. तर चहा पिणं सगळ्यात जास्त हानिकारक आहे. आता मम्मीची ते साखर जी शरीरातली साखर आहे ती डायल्यूट करायसाठी मम्मीला आता करेल्याचा ज्यूस, आवळा ज्यूस, कोरफड ज्यूस, नीम के पत्ते का ज्यूस, जेवढं ज्यूस आहे कडू कडू तेवढे सगळे पाजायचे. ती आता मम्मीची शिक्षा लिंबाचा होती. लिंबाचा पाला तोडून आण. लिंबाचा पालाच खाऊ घालू आता. हे बघ इथं गॅलरीत जायला जागा पण आहे. खूप सारा लिंबाचा पाला आहे. जाय तोडून आण. मम्मीला खायचं. खाते मी कोरफड खाते आणि हे खाते, बाकी दुसरं नाही खाऊ शकत. आपल्याला आहे ना असं घरून लॅपटॉप वगैरे पण आणशाल का? का आपण मूवी बघू. इथे ऍडमिट झालेलं आहे. इथे काय आपण फिरायला नाही आलेलो आहे मूवी बघू म्हणे. पेशंटला बोर नाही झालं पाहिजे ना. तुझ्या घरी वाटलं असतं. आता आहे ना आम्ही इथे भेट करणार आहे सर्वांचे. सर्वात आधी कोण जात आहे? ऋषी. किती काय माहिती. अरे बापरे 67 वेट आहे. वा. मटकू नको, बॉडी भिडी काहीच नाही, नुसतं वेटच आहे नाही, तेवढं. body पण आहे मला, body पण आहे. हाईटच्या मानाने तरी पण कमीच आहे तुझं. नाही, okay, एकदम okay. अरे यार तू खात पित नाही मग कसं काय वजन वाढतं रे तुझं? Guys, माझं आहे ना तुम्ही उभं राहा डायरेक्ट उभं आता राहा. किती वाढलंय माहिती का? माझं जल्दी बोल, कल सुबह 12 पनवेल ते निकलना. 13 किलो वाढले एका वर्षात. पप्पाचं किती आहे? वरती पहा तुम्ही, समोर पहा. 60. 60. 7 किलो कमी तुझ्यापेक्षा. आजारी आई पडल्या, वजन पप्पाचं कमी झालंय. कारण काय माहिती का? टेन्शन देत आहे ना. हा संध्याकाळी डोकं दुखतं, हे दुखतं, बरोबर. झोपच लागत नाही. पप्पाचं वजन कमी होत आहे. 51 आहे. 51. आता हर्षद किती आहे तुझं? एक तर 30 37. हा 38च आहे. 38. आता मी. किती आहे? चल बघू. आठशेचं मी बरोबर आहे बाई. माझ्या पॅन्टचं वेट जास्त असतं. नाही चल ना 1 किलो सोडून जायचं तरी पण. फक्त 48 आहे 48. 49, 50, 15. बघ तुझ्यापेक्षा फक्त 3 किलो कमी. बस. आता बराच वेळ आम्ही इथे थांबलो आणि आम्ही इथे ना पेशंट जवळ थांबून नुसता आराम केलाय, दुसरं काहीच नाही केलं. प्रत्येकाने ना एक बेड सांभाळून घेतलेला आणि मस्त झोपून राहिलं होतं. पेशंटाचं त्याचं चालू आहे तिकडं. आणि इथं बेडची कमी पण नाही, सगळ्यांना एक एक bed. सगळ्यांना आहे बरोबर एक 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 मामाला एक, आत्याला एक, मला एक कमी ना रे. फक्त आरोहीला खाली झोप. तर ते माझा भाऊ कॉम्प्रोमाइज करून घेईल. माझा भाऊ खाली झोपून घेईल. हर्षदला तस पण शाळेत पाठवायचंय. हर्षदचं कामच नाही इथं. मग ए हा बुचाला बरं पटकन. हर्षदचं ट्युशनचा वेळ झालेला आहे. हर्षद इतका भारी माहिती का, ट्युशनचा टाइम झाला सांगत बी नाही की मामा ट्युशनला जायचंय. दिलेलं की बरं, किती हा, हा. झोपून राहिलं. टाइम काय माहिती? आ? मन टाइम तिथं watch आहे एवढी मोठी. तुला सगळं माहिती राहतं, तुला टाइम नाही माहिती. तुला टाइम नाही माहित, पण तू ट्युशनला जायचं हे हे तर माहित असेल ना. मग तू तर म्हणलं पण मला नाही. वाटलं 3, 3:30 वाजले असेल आता. अरे बापरे. आपण नव्हतं करायचं का लहानपणी गप असं. गप्प बसायचो. कोणी काहीच बोललं नाही पाहिजे. पण नेमकं मी त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि मला आठवलं की अरे हे ट्युशन. बोललं ना, लय शिवाय तुझ्या द्यायला. झोनमध्ये त्या झोनमधून आम्ही पण गेलेलो आहे. म्हणून मग आम्हाला सगळं माहिती राहतं. आम्ही प्रॉपर टाइम लक्षात ठेवतो. मग चल तर म्हणून मी हिला कशाला लक्षात आलं काय माहिती. एक तर काल पण ट्युशन बुडवलेली आहे. आता आज जायचंच तुला कसं पण झालं तर चल. आम्ही नव्हतो. मम्मीला घरी कोण नव्हतं म्हणून तो थांबला होता. आणि मी त्याला म्हटलं 10 मिनिटं मी आले बरं का. 10 मिनिटं झाले होते. 10 मिनिटं झाले होते फक्त. अरे एवढं पण बोलले मी की 10 मिनिटं उशिरा ये म्हणलं आज हर्षद. तर गेला नाही म्हणे जाऊ दे ना म्हणे 6 आज. वाजता जायला पाहिजे मग ना. जायचं 6 का 9 वर काटा होता. 6 तर 6 होतं. चालतं. चल चल रे. चल रे. हे तर लेस नाटकं करतं माय. हे कोणतं ग्रहावरचं एलियन आहे काय माहिती. त्या आजारी माणसाचं एकीकडे राहतं दुखणं आणि याचे नाटके एकीकडे राहतात. चाल पटकन जेवत नाही काही नाही कुल्लटवाणी बसतो. फायनली आता आम्ही हर्षदला ट्युशनला पाठवतो. ये जाऊ दे ना, आजचे दिवस घरी. आज त्याला बरं पण नाही. थांब ना जाऊ दे. 4 मिनिटं उशीर झालेला आहे. जाऊ दे. 4 मिनिटं लेट येतो तुला घ्यायला. जाय जाय पळ. चल ना. पाणी पिऊन. अरे तू सायकल नाही ना तुझी येताना कसं येशील मग. त्याला फोन लावला मग तोच येईल. हा फोन लावला मग तेच करेल का. तो दुकानावर चालला आता. जाय तू सायकल घेऊन पळ. तर आता आहे ना संध्याकाळचे 6 वाजलेले आणि आता आहे ना आम्हाला संध्याकाळचे स्वयंपाकाला लागायचं. आम्हाला मीन्स मला
कारण की हा बाबा तर मला काहीच मदत करू लागणार नाहीये. काय बनवायचं जेवायला? हा सकाळी मी स्वयंपाक करते, सर्व करते, हा जेवत सुद्धा नाही नुसतं. माझी आज जेवायचीच इच्छा नव्हती, त्याच्यामुळे भूकच लागले नाही. बट अभी कुछ तो भी टेस्टी कर, अभी भूक लगी मेरे को. कारण भुर्जी ना तुझ्यासाठी, खा ना. ते आता थंडी झाली असेल मी ना. गरम करून देते ना, ऑमलेट करून देऊ का तुला? अंडा भुर्जी चलेगी. हा, चलेगी ऑमलेट बनवू का? अंडा भुर्जी थोडी आहे. चालती थोडी. बरं ठीक आहे, अंडा भुर्जी आणि पोळी देऊ का मग? तर आता ऋषीसाठी ना मस्त भुर्जी आणि पोळी घेऊन आलेली आहे. आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना मी मस्त खिचडी बनवणार आहे, कारण की ना सर्वांनाच जास्त काही भूक नव्हती, त्यामुळे मस्त आता पातळ पातळ खिचडी बनवते, म्हणजे आईंनी पण खाल्ली पाहिजे आणि बाकी सर्वांनी पण खाल्ली पाहिजे. पण मी नाही खाणार पातळ खिचडी. आणि तू माझी ड्युटी करणार आहे उद्यापासून ना? काय खायचंय तुला मग? हे बघ, आणि तू माझी ड्युटी करणार आहे उद्यापासून? हा, बघ बर का. मग करतो तुझी तुझी, नको करू तुझी तुझी. तू कर तुझी तुझी, मी करते माझी माझी. तुला ही खिचडी खायची का? नाही ग, मला काहीतरी स्पेशल खायचंय. स्पेशल काय करू तुझ्यासाठी आता? काहीतरी कर अंडा स्पेशल. ऑमलेट तेवढंच करू शकते मी यार. जाऊ दे मग. बोल ना, सांग तरी, ऍटलीस्ट ऑप्शन तरी दे. हे मला नाही माहिती मला काय स्पेशल खायचंय, पण मला काहीतरी स्पेशल खायचंय. असं काहीतरी स्पेशल बनव. अरे कसं स्पेशल खायचंय? असं असं टेस्ट मस्तपैकी आहे बघ, असं सांगू शकतो ना, आंबट शेक टाईप. फ्रूट नाही कोणता. तर आता ऋषी मला आहे ना डान्स शिकवणार आहे. चल ये इकडे. तू करून दाखव पहिले. नाही तिकडे हे काय आहे? 3 वेळेस. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. टट्टी डान्स म्हणता काय झाला? नाही कर परत कर. खरं ना. स्ट्रेस माझ्यासोबत. हा. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. मी खिचडी बनवलेली आहे आणि आईंचा आणि पप्पांचा आहे ना टिफिन सुद्धा भरून घेतलेला आहे. ऋषी मला नीट सांगतच नाही आम्हाला तिकडे राहायचंय का पप्पा घरी येणार आहे, त्यामुळे ना मी काय केलं, पप्पांसाठी पण आणि आईसाठी पण ना खिचडी यात भरून घेतलेली. पाऊस येत होता त्यामुळे ना ऋषी गाडी इथेच घेऊन आलेला आहे आणि दरवाजा पण ओपन केलेला. अरे बाप, प्रिन्सेस ट्रीटमेंट. प्लीज कम लाईट बंद कर ना तिथले. सेव्ह इलेक्ट्रिसिटी. आता आहे ना आम्ही मस्त पावसात चाललेलो आहे आणि पावसाळ्यात ना वातावरण एकदम भारी होऊन जातं. कोणत्याही टाइमला बाहेर निघा एकदमच मस्त वाटायला लागतं आणि फिरायला तर खूप जास्त मजा येते. 4 व्हीलर आहे म्हणून भारी वाटतंय. 2 व्हीलर वाल्यांची दैन बघ ना बिचाऱ्यांची. ओले होत आहे ना. तुला माहितीये काल मी क्लिनिकला गेले होते ना, तेव्हा पूर्ण ओले झाले होते, पूर्ण पाऊस लागला पाऊस आला त्याला. काय काल? हो, खूप जोरात पाऊस चालू झालेला होता. रात्री पाऊस पडला पाहिजे, असं कंटिन्यू पाऊस पडला पाहिजे. हा, रात्री पूर्ण इतकं धोधो पाऊस झाला पाहिजे आणि दिवसा उजाडलं पाहिजे. दिवसा पाऊस नाही पडला पाहिजे. रात्री एकदम जोरात पाऊस आला पाहिजे ना, आणि माझ्यासारखे जे लहान लहान पोरं आहे ते शाळेत जाते ते सकाळी सगळे चिखलनी भरून जात असेल. मग तसंच पाहिजे मग तुम्हाला. सगळे आणि सकाळी जर मला पाऊस आला वाटलं ना, की असं म्हणतोय की रात्री लय पाऊस पडला पाहिजे आणि सकाळी शाळा बुडाली पाहिजे. नाही, तसं कसं म्हणून, पण आमची दैन होती ना जायला. जेव्हा मी शाळेत जात होतो ना, असं जर सकाळी सकाळी पाऊस चालू असला ना, मला असं वाटायचं यार पाऊस थांबायलाच नाही पाहिजे. पावसाचं एवढं भारी काम राहायचं, आपली शाळेचा टाइम व्हायचा नेमकं तेव्हाच तो थांबायचा. सेम माझ्या बाबतीत पण तेच व्हायचं बरं का. असं म्हणजे मी एखाद्या दिवशी ठरवायचं ना, आता पाऊस आहे ना थांबलाच नाही पाहिजे. हा, आणि नेमका शाळेचा टाइम होता आला की तो पाऊस थांबायचा. आणि एखादं 10-15 मिनिटं लेट जरी झालं तरी मम्मी काय म्हणायची, जाय शाळेत काही बोलत नाही मॅडम जाय. पावसाचं कारण सांगायचं पण जायचं असं सांगायचे. हर्षद का भारी है वो, हर्षद को तो डेली स्कूल में भेजेंगे हम. मग जातोच ना मी कुठं सुट्ट्या करतो. पाऊस पण आला तरी 4 व्हीलर आहे आपल्याकडे. हर्षदला 4 व्हीलर मध्ये सोडू शकतो आपण. हा, तू सोडशील का सकाळी? पाऊस असला तर. हा, सोडशील ना? हा. ओके, चालेल मग. पण तू जाशील का? हा, मग जाईन ना. आता आलोय आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि यांचा आहे ना मस्त आराम चालू आहे. काय केलं तुम्ही? बोर नाही झाले का दोघं? डॉक्टर राऊंडला येऊन गेले, थंडी वाजून आली होती, मग त्यांनी गोळ्या इंजेक्शन दिले. हा का? कारण विचारायचं असतं ना नेमकं काय होतंय म्हणा. असं काय माहिती, काही सांगायलाच नाही. त्यांना विचारायचं असतं काय झालं काय नाही, मग आपल्याला पण कळलं ना कशामुळे होतंय. पेशंट पेक्षा इकडे जास्त आराम चालू आहे. हा तो कुठं पण आला गेला होतोय नुसता. मस्त झालेला आहे. हा, सेपरेट रूम आहे, तर इकडे एक बेड, तिकडे एक बेड, तिकडे पण एक तयार करून घेतलाय. अरे हा तिकडे पण भेट केलं. हा, झोपा आता. हॉस्पिटलमध्येच आहे ना ऋषीने मस्त ऑनलाईन आहे ना बिस्किट वगैरे मागवलेले, आता तेच खातोय. पेशंट मस्त झोपलेला आहे. पेशंटला खिचडी खायला दिली होती ना, आपण मस्त बिस्किट खातोय. माझे लय भारी आहे, चीज वाले मस्त. हा का? आमचे पण लय भारी आहे, पण आम्ही खाल्लेच नाही अजून.
खाऊन बघायचं. हे काय होतं हे भारी होतं. ऋषी बघ असं छोट्या लेकरासारखं खातोय बोटाने. चॉकलेट पडलं तर स्पूनवर. उई हात धुण्या तिकडून सगळं चिकट केलंय तू. मम्मीला शुगर आहे, मम्मीला खाता ना, आणि मम्मी त्याच्यात खाऊ. मम्मी हे बघ, चॉकलेट नाही आवडत त्यांना फक्त साखर आवडते. आईस्क्रीम का? पण आम्ही दिलीच नसते ना. तुम्ही जरी खाल्ली असते तरी. हा फिक्कीवाली आईस्क्रीम खायची का तुम्हाला? ती जर खासान तुम्ही तर तुम्ही आईस्क्रीम खाणं सोडून देसाल. माझ्यासाठी नव्हती मागवली काही आणि विदाऊट शुगरवाली. एवढी घाण लागते ती, कशीच खाणार नाही तुम्ही. दरे हा नॅचरल हा त्या भारी राहतात. आजचा ब्लॉग आपला हॉस्पिटलमध्येच एंड होतोय. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing.